बाहेरची भेळ कुणाला नाही खायला आवडत. चला तर आपण आता त्याच प्रकारची भेळ घरच्या घरी आणि मस्तपैकी हायजेनिक पद्धतीने आपण बनवूयात. तर स्पेशली आम्ही हा चिवडा आणत असतो भेळ करण्यासाठी. संडेला आमच्या इथे बाजार असतो, तर त्या बाजारातून आवर्जून ह्या चिवडा असतो म्हणजे असतो. मुरमुरा आणि मिक्सवाला चिवडा. हे दोन्ही एकत्र करायचे, छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता याची क्वांटिटी तर जास्त होती, त्यामुळे मग मी काय केलं, सेपरेट पातेलं घेतलं. तर सेपरेट पातेल्यामध्ये हवी तेवढी मी काढून घेतली. आणि एक सिक्रेट मी तुम्हाला सांगणार आहे, जे तुम्ही ते सिक्रेट टाकलं ना, एकदम म्हणजे बाहेरची जशी लागते ना तशीच हमखास ती भेळ लागणार. तर कारण मी ते अप्लाय नाही केलं आहे, कारण की माझ्या हस्बंडला सुकी भेळ हवी होती. जर ओली भेळ तुम्हाला हवी असेल तर एक सिक्रेट मी लास्टला सांगेन, तर ते लास्टपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आणि अशा पद्धतीचे भेळ करून खा. तर मी स्पेशली याच्यामध्ये तर ऑलमोस्ट सगळे हेच टाकतात, आपला कांदा, टोमॅटो, ग्रीन चिली, कोथिंबीर आणि आणखी बरंच काही तुम्ही जर टाकत असाल तर मला ते देखील सांगा. माहिती आहे काय रिस्पॉन्स नसतो, लोक नुसतं बघून जातात, व्ह्यूज असतात बऱ्यापैकी, नुसतं बघून जातात, जसं काय रोबोटच चालले आहेत बघून व्हिडिओ, असे लोक ट्रीट करतात माझ्या चॅनलवरती. एनिवे, सगळं बारीक चॉप करून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे चॉपर असेल ना तर भारीच गोष्ट आहे, कारण त्याच्यामध्ये ना इन्स्टंट पण चॉप होतं आणि एकदम बारीकसं असं चॉप होतं. आणि जो ओल्या भेळचा एक प्रकार आहे ना, तर ते टोमॅटोमुळं ते कवर होऊन जातं. पण असो, एक ओल्या भेळसाठी एक वेगळं सिक्रेट आहे आपल्याकडे, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. सगळं मिक्स करायचं आहे, छान हलवून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये मी स्पेशल असे मसाले टाकले, त्याने चव एकदम प्रॉपर बाहेरच्या भेळसारखी येते. आणि जर पाणीपुरीचं पाणी आपण जर टाकलं ना तर एकदम म्हणजे काय सांगू, अप्रतिम चव अशी ती लागते ना. आता पण तोंडाला पाणी येतं अक्षरशः. असो, जर तुम्हाला स्पायसी भेळ हवी असेल तर मी त्याच्यात ॲड केलं आहे थोडंसं तिखट. मी ग्रीन चिली पण टाकली आहे आणि रेड चिली देखील टाकली आहे. सगळं व्यवस्थित मिक्स केलं आहे. आता गार्निशिंगसाठी कोथिंबीर वगैरे. जर तुम्हाला अशी सुकी भेळ आवडत असेल तर अशी खाऊ शकता. आणि एक सिक्रेट आहे, जर ओली भेळ करायची ना तर याच्यात साखरेचं पाणी टाकायचं गरम करून, एकदम बाहेरच्यासारखे लाजवाब. एन्जॉय.